बोधाचं निरूपण करताना कशी परमात्म्याने अर्जुनाशी संवाद साधला, तो बोध ओळीमध्ये समाविष्ट केला. तो बोध हृदयाच्या आत ह्या प्रसंगाच्या द्वारे त्या अंतःकरणामध्ये लगेच झाला, थांबला. त्या बोधाच्या माध्यमातून एक बुद्धीची प्रगल्भता झाली, प्रगल्भ झाली बुद्धी. तिला जाग आली, अज्ञानाची निद्रा सोडून दिली बुद्धीनं. त्याचं निरूपण ऐकताना माऊली बरं काय सांगतात, पूर्वीच्या माध्यमातून आपण स्वतःला कसं ओळखतो आणि भगवंत पदावर कसं जातो आणि वेदाचे चिंतन कसं हृदय आकर्षित करून घेतं आणि मनातला अज्ञान, घाण, वासना, पाप, मल हे सगळे धुतल्या जातात सत्संगाच्या बोधानं, आत्मरामाच्या ओळखीनं, वेदाच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं. हे सगळे घेऊन जातात. हे वेदाचं महत्व आहे, हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे, हे गीतेचं फल आहे. ज्ञानारूपाने भगवंता अर्जुनाशी संवाद साधून या बोधामध्ये मन वेदाचं ज्ञान एकत्र करून दिलं. तेव्हा आत्मचिंतन त्या हृदयात साधकाच्या आत समाविष्ट झालं. तो म्हणजे वेद. वेद सत्संगाच्या द्वारे ओवीच्या माध्यमातून आत थांबल्या जातो. वेद तिथं अज्ञान असतं अनंत कालाचं, एका कालाचं नाही. लाखो जन्माचं अज्ञान त्या अंतःकरणामध्ये, नाम मनामध्ये, बुद्धीशी समाविष्ट असतं. त्या ठिकाणी काम क्रोधाचं भांडवल जास्त असतं. म्हणून ते अज्ञानच्या काम क्रोधाला वाढवणार आणि मनाला दुःख देणार अज्ञान हे ब्रह्मज्ञानाने नष्ट होतं. परमात्मा स्पष्ट होतो, ओवीचं आकलन होतं आणि मन चैतन्य होतं. निरुपादित म्हणतात त्याला. ते कसं होतं पाहूया आता. जास्त चिंतन घेतलं रोळ्याने भरतो. 1 तास पण पूर्ण झाले आपल्याला. चला पण खाली अध्याय 15वा पूर्णतेचा परिणाम. अडू नको, जाऊ दे. जो पूर्णतेचा परिणाम पुरुषगा सर्वोत्तम एकजतानादू स्वादे चाकजता स्वादू जो भोगित से आनंद आनंदेची धागे आनंदाने आनंदाचा भोग घेतो. पुरुषगा सर्वोत्तम विश्रांतीचाही विश्राम विरायाने. तिथे विश्रांतीच विश्रांत पाऊल विराम. परिणाम पुरुषगा सर्वोत्तम. भगवंत अर्जुनाशी बोलतात, ओवीच्या माध्यमातून सांगतात, अज्ञानाला संपवतात आणि मनाला धन्य करतात, अंतःकरणाला बाधित करतात, स्वरूपाला प्रगट करतात. ह्या ओवीच्या माध्यमातून जीवाला ब्रह्म करतात. त्याला पूर्ण म्हणतात. अपूर्ण आपण अज्ञानात आहे, देहात आहे. बुद्धीचा संबंध देहाशी भगवंताशी नाहीये. म्हणून अपूर्ण आहे, आपण पूर्ण नाहीये. म्हणून ते पूर्ण सगळ्याचा अर्थ सांगितलाय भगवंतानं माऊलीनं. काय सांगितलंय? जो पूर्णतेचा परिणाम. तो उत्तम पुरुष आहे ना, तो अक्षराक्षर भिन्न आहे ना, उत्तम आहे. तो पुरुषोत्तम आहे. तो माझ्या आत आहे, मी त्याच्या सोबत आहे. सगळ्या जगात उत्तम आहे तो पुरुषोत्तम. म्हणून तो पूर्ण आहे. पुरुषगा सर्वोत्तम, सर्वात उत्तम आहे तो. विश्रांतीचाही विश्राम विराज येथे. विश्रांतीवर होणारा आराम, त्या विश्रांतीने घेतलेला विराम
तेव्हा विश्रांत होती बुद्धी, शांत होती, आपल्या स्वरूपात राहते आणि ते सुख अनुभवती. सुखामध्ये असताना विश्राम पावती म्हणतात ते. जे सुख आहे याची भोगती आहे ती सगळ्या आत्रिलोक्यातून बाहेर निघते, परमेश्वराच्या सोबत रममान होती. तो विश्राम, ती चित्त समाधान आहे, तिथे ऐक्याचा अनुभव आहे, तिथे वेदाचा नाश आहे, तिथे आत्मप्रकाश आहे. तो उत्तम पुरुष आहे, तो सर्वोत्तम आहे, सर्वात उत्तम आहे. सर्वात म्हणजे त्रिलोक्य आहे, सर्वात म्हणजे त्रिलोक्य, त्रिगुणा, सर्वोत्तम, तो उत्तम, तो पुरुषोत्तम. त्याला पूर्ण पुरुष म्हणतात. तो मिळाला म्हणजे समाधान झाला, माझ्याशी एकरूप झाला. आता ऐका, सुखाशी सुख जोडिले, सुखाशी सुख जोडिले, जे तेज तेजाशी सापडले. ते बसून बोर्डाने ते शांत बसत नाही, मला तुकला. जे तेज तेजाशी सापडले, शून्य ही बुडाले महाशून्याशी, सुखाशी सुख जोडले. सुख म्हणजे जे आपलं खरं रूप आहे आणि ते ज्ञानानं जुटल्या गेलं, ते मला मन आलं, माझ्याशी एक झालं. मी सुखरूप आहे, बुद्धी पण सुखात आली, सुखरूप झाली. मग त्या चौकीदारा मिळालं, माझं सुखाशी ते एकरूप झालं, पण तो सर्वोत्तम आहे. सुखाशी सुख जोडिले, सुखाला सुख मिळालं, प्राप्त झालं. जे तेज तेजाशी सापडणे, तेज जे असतं ना, तेजाला तेज मिळालं. शून्य ही बुडाले महाशून्य, जी एक शून्य एक महाशून्य, एक शून्य छोटा, महाशून्य मोठा, पण त्या महाशून्याचा अंश म्हणजे शून्य. ते शून्य त्या शून्यात मिळालं, तसा जीवात्मा परमात्म्याला मिळाला, तो सर्वोत्तम पुरुष बनला, असं भगवंत बोलायले. जो विकासाही वरी उरता, जो विकासाही वरी उरता, ग्रासतेही ग्रासोनी पुरता, जो बहुते पाडे बहुता, पासोनी बहु. जो विकासाही वरी उरता, विकास म्हणजे अज्ञानाच्या कारण रूपातून जे कार्य प्रगट होते जगत, त्याला विकास म्हटले. जे जगत दिसतं ना, देह दिसतो, जे प्रगट होत त्याला कार्य म्हटले, आणि ज्याच्यापासून तयार होतं त्याला कारण म्हटलं, आणि कारणाला जे माध्यम आहे, अधिष्ठान आहे, त्याला भगवंत म्हटले. ह्या तिन्ही टप्प्यातून बुद्धी पुढे गेली, तेव्हा तिचा विकास झाला. तो विकास म्हणजे जो विकासाही वरी उरता, ग्रास तसे ग्रासोनी पुरता, ग्रासातेही ग्रासोनी पुरता, म्हणजे जो बहुते पाडे बहुता पासोनी बहु. आता एका शब्दाकडे जेव्हा आपण की पर्यंत सांगितलं ना, जगतरूपी कार्य जे आहे दिसतं ते विकास आहे. मग ग्रासातेही ग्रासोनी पुरता, मग दिसणाऱ्या दृश्य पदार्थाचा ग्रास झाला म्हणजे संपलं. ते जगत काय आहे, जगत हे दिसून नाही, ते खोट आहे असा निश्चय झाला, तर ग्रास झाला दिसण्याचा. ग्रासातेही ग्रासोनी पुरता, जो बहुते पाडे बहुता पासोनी बहु. बघा ऐका, एक सगळीच आपण अर्थ घेऊ आणि मग पुढे जाऊ. आपण सगळ्या जगतरूपी कार्याला ग्रासून संपवून जे मूर्त स्वरूप ते मी आहे, त्या स्वरूपाला प्राप्त होणारा ज्ञानी आहे. तो माझ्यापर्यंत आला, जगतरूपी कार्याच्या पडी गेला, ज्ञानाने जगताचा ग्रास केला, दृश्याचा अभाव झाला, स्वरूप तिथं उरलं आणि जगत तिथं सरलं, तो त्या पूर्ण त्या रूपाला प्राप्त झाला. असा तो माझ्या रूपाला माझ्यापाशी आला बुद्धीच्या माध्यमातून. ग्रासतेही ऐका, ग्रासातेही ग्रासोनी पुरता, जो बहुते पाडे बहुता पासोनी बहु.
म्हणून हे जे बहु झालं ना जगात माझ्यापासून जे दिसतंय ते कार्य, पण त्याचा ग्रास केला, त्याला संपवलं, जगताचं सत्यत्व घेतलं हिरावून, मग जगत संपलं. आणि जे उरलं ते माझं रूप आहे, ते माझ्यापाशी बुद्धी आली. म्हणून तो पुरुषोत्तम झाला, सर्वोत्तम आला, माझ्याशी मला प्राप्त केला. पैनेन ताई प्रती, पैनेन तया प्रती, रूपेपणाची प्रतीती, रूपेण होणी सुक्ती त्राही देवी. पै नेन तया प्रती, रूपेपणाची प्रतीती. आता शिंप्योर होणारा हृदयाचा आभास चांदीचा कसा होतो? चांदी दिसताना ती शुक्ती चांदी झाली. शुक्ती कशी झाली? नेनता. त्या हेतू आपण मला एक सगळं सांगते, पूर्वी पण सांगता मला बोलू दिलं. नेनतया प्रती रूपेपणाची प्रतीती, रूपेण होणी शुक्ती दावीची, रूपेण होणी शुक्ती दावीची. जेव्हा प्रसरवणारी गंगेच्या काठावर शुक्तीवर चांदीचा अध्यास होतो, पण ती शुक्ती चांदी न होता चांदीचा आभास तयार करते. तसं मी जगत रूप न होता जगताचा आभास तयार होतो. हे ज्याला कळतं तो माझ्याशी एकरूप होतो. शुक्ती असताना रूपाची प्रतीती काय ती? रूप म्हणजे चांदी. प्रखर उन्हामध्ये गंगेच्या काठावर वाळूमध्ये पडलेली शिंप जेव्हा ती उलटी पडते, इतर शुक्ती असताना भासत, पण ती शुक्ती चांदी न होता दाखवते. तसं मी जगत रूपाने प्रगट झालो, तरी मी जगत झालो नाही. जगताची भ्रांती तुम्हाला होती. हे ज्यांना कळतं त्याला त्याचं मन माझ्याशी होतं, आणि हे ज्यांना कळत नाही त्याचं मन लोकांतराला जातं. हो माऊली, सगळं सांगावं लागतं. दृष्टांत हरिपाठ वाचला पुढे गेलं, गीता वाचली पुढे गेलं, तसं नाही ना गीता. नाही माऊली, वेद आहे साक्षात. हा वेद आहे मा. इथे बोट फिरवले, डोळे फिरवले, वाचन झालं, बुद्धी तशीच पुरडी, अज्ञान तसं घट्ट, देहभाव तसा स्पष्ट, वाचन सरू, भेद कायम, चित्त घाण. काय समजत नाही आपण काय करायलो, काय वागायलो, काय परिवर्तन आहे, काय बुद्धीमध्ये भेद आहे, का बोधाचा प्रकाश नाही. आपण आपल्या देहातच आहे, आपल्या भ्रांतीत आपण राहतो. देहाला माझं म्हणतो, जगताला पाहतो, अज्ञानाला कायम ठेवतो, मनाला ग्रासून टाकतो, दुःखाला सहन करतो. काय कसं विचित्र घाण वागतो. कोणत्या अवस्था जगतो आपण? कोणत्या अवस्था आहे आपली? आपली मूळ स्थिती काय आहे? आपण अज्ञानात का राहतो? जगताला का पाहतो? का दुःखाला सामोरं का जातो? स्वतः भगवंत असताना देह का मानतो? मी देह असं का जाणतो? कुठं समजते असा? संसारिक लोकांना ह्याचं ज्ञान नाही ना. आहे का सांगा? नाही माऊली. आयुष्य का संपायलं? श्वास का व्यर्थ घालवायलो? भेदात का जगायलो? मी का करायलो? माझा देह का समजायलो? जो दिसून नाही त्याला आहे का म्हणायलो? जो दिसत नाही त्याला का सोडून द्यायलो? खूप काही वेदाने सांगितले, आपण काही सांगू शकत नाही. दादा एक शब्द मराठी ज्ञानेश्वरी कळत नाही आपल्याला. 15 सगळ्या दुनियाला पाठ आहे. एक शब्द सांगताना घाम येतो आम्हाला अभ्यास करताना. एक शब्दाचं एवढं चिंतन करणं की अपाट. बुद्धीला असं कष्ट एवढं जिज्ञासानं बघावं लागतं त्याच्याकडं. एकाग्र चिंतन करावं लागते. तिकडे मात्र हालचाल जमत अभ्यास करताना. भगवंताचं काहीतरी थोडं फार प्रसाद मिळतो. आणि वाचन बोट भरून काय कशात काय चवणं ढव काय आपल्या वृत्तीमधला जो भेद आहे, वृत्तीमध्ये जी घाण आहे, वृत्तीतला वासना आहे, अंतःकरणातला मोह आहे, भेदाची जाणीव आहे, जगताचं प्रेम आहे, विषयाचं ध्यान आहे, कुठं किती घाण आहे. सगळं घेऊन पसारा पुढे जायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा वासनेत राहायचं.
कोणत्या टप्प्यामध्ये सुख आहे? तुमच्या आयुष्यामध्ये कोणता क्षण आनंदाचा दाखवा मला. कुठला क्षण नाही बेटा. नाही नाही, जेवणाशिवाय कुठंच आनंद नाही माऊली. सुख म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मी म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय कळत नाही. माऊली म्हणे ना, अद्वैत कुसरी विरळा जाणे, कोटी माझी मुक्त होते. एखादा म्हणतो बाप्पा चला पैनेन तया प्रतिरूपेपणाची प्रतीती नेनतया प्रती रूपेपणाची प्रतीती. भगवंत ज्ञानोबा म्हणतात, ज्यानं शिंपीला जाणलं नाही ती शिंपी चांदी न होता चांदीचा भास होतो. हो माऊली. ती चांदी न होताच चांदीचा भास तयार करते. हे ज्यांना कळतं त्याला त्याचे मन माझ्या प्रकाशात लक्क होत. ती सुखाशी मिळत ते मान, ते जगरूप होत. मग मी जेव्हा जगत रूपाने तुम्हाला मी जगत रूप होतो, पण जगत रूपामध्ये मी नसताना जगताचा भास तयार होतो. हे ज्यांना कळतं त्यांना मी माझं स्थान देतो. दृष्टांत आणि सिद्धांत ओळी बसवलाय. शिंपा दृष्टांत आहे आणि पुढे सिद्धांत आहे. ऐका पुढे सिद्धांत. रूपेन होनी शक्ती दावी जेवी. ती शिंपी चांदी न होता चांदीचा आभास दाखवती आणि जगताला ती चांदी वाटती. तसं जगताला मी असून जगत वाटतं. मी जगत होत नाही पण जगत वाटतं. शिंपी चांदी नसती पण चांदी वाटत. पवित्र असती, पावन असती, वेदांताकडे जाती, साधूची होती, कष्ट करती, आराधनेत येती, समोदम प्राप्त करती, देहाचा निराश करण्यासाठी जगती, बोधामध्ये रमती, वेदाला धरती, साधूच्या चरणापाशी येती, स्वतःच्या मुक्तीच्या घरात जाती, ती बुद्धी ब्रह्म होती. अलंकार रसे सोनेन लपले लपाले असे विश्वन होनिया कैसे विश्वधरी विश्वन होनिया. तो परमात्मा विश्वन होताच विश्वाला धारण करतो. हे ज्यांना कळतं ते माझ्यामध्ये येतं. ज्यांना विश्वच आहे वाटतं तो यमाकडे जातो. यमाचं भांडवल चलू द्या. मग हिशोब करा, खातं करा, पाप पुण्याचं लिखाण करा, जलमान मरा, आईच्या गर्भात फिरा, नाना येऊनी मुदी प्रवेश होतो लिंग देहाचा. अना पक्ष पंधरवाडा. पितराची येऊनी कशी आहे? पितराची येऊनी कशी असती? हवेतला जीव येतो, चमकतो नुसता, कारण अग्नी असतो तो, अग्निरूपाने उरतो तो, चमक असतो हवेत तसा तरंगतो. वायू म्हणजे मन, बुद्धी म्हणजे तेज, दोघं एकत्र येतात. ते मन उरते वाचण्यासाठी. ते माझा म्हणते, घर माझं म्हणते, कपाडाच्या डबे सोनं माझं म्हणते, ते मन मी ठेवलंय म्हणते. त्या डबी कुछ सापून येते त्या घरात. पण ते ठेवा डब्या ठेवा, सोनं ठेवा, मुंगूस व्हा, काय पण व्हावं लागते पुन्हा. म्हणून तर इकडे यावं लागते. जपू जपू ठेवतात बायका. माझं अगं बुद्धीमध्ये सोनं ठेवते ज्ञानाचं, मग साफ व्हावं लागत नाही. नाही तर भुजंगा डुलते भुजंग पुन्हा त्या घरात येऊ. तुला आमचं काय झालं? आमचं काय झालं? म्हणून अज्ञान संपवायचं, ज्ञानात थांबायचं, साधूला माझं म्हणायचं, वेदाचं ज्ञान घ्यायचं आणि मुक्त व्हायचं. डब्या कपाटन पाकिट बंद करा. जायची वेळा तरी डब्या. उद्या जायचं हे बी कळत नाही बायांना. तिकीट बुकिंग झाले हे बी कळत नाही. बुकिंग झाली तिथं आपली कधी नाही बुकिंग. सगळे कचरा अनुवाद नाही. मग दुधीच्या डब्यामध्ये काय? ते गोळ्या केलेला पसारा, भौतिक पसारा. माझ्यापाशी किती आहे? रिकाम टिकडी तू रिकामी, रिकामुडे उडे. वेद कळणं, ओबी कळणं, गीता कळणं, नाम येणं, प्रेम येणं, भेद जायनं, साधूला प्रेम करा वाटणं,
चिंतनात वेळ घाला वाटणं, देवाव टाका वाटणं, वासना सोडा वाटणं. मग काय करते तू? फुलं वाती मोजून वाती मोजती, पदर मोजती, आणि मी वाळल्या म्हणती, मी ओवाळल्या म्हणती. आता हिला यम वाळते, यम वाती मोजती. चला कसं भांडले कुणा कुणाला, हा ती मोज आणि मग वाती मोज. चला तसं बोलणं पाहिजे. कानाना अलंकार दशे, सोने न लपत लपाले असे, विश्व न होनिया तैसे, विश्व जो धरी, विश्व न होनिया जैसे, विश्व जो धरी. तू विश्व न होताच विश्वाला धारण करतो. बघा तुझे प्रयास वेगळा आहे. तो विश्व न होता विश्वाला धारण करतो. अलिप्त भाव. कोणता भाव? अलिप्त. मराठी कळत की नाही? नाना अलंकार जसे, जे सोने ते नाना अलंकार बनलं ते, पण त्या अलंकाराची नजर नसते ज्ञानी लोकांना. तो सोन्याला पाहतो, पण ज्याला सोनं कळत नाही अलंकार पाहतो तो आकाराकडे जातो. आकार म्हणजे अलंकार, निराकार म्हणजे सोन. आणि सोन्याची नजर असावी तर अलंकाराचा वाढ आहे, आकाराचा निराश आहे, निराकाराचा प्रकाश आहे. त्याचं ज्ञानच खास आहे. मग अलंकारात मध्ये सोने, अलंकारामध्ये आकाराला नजर आहे. सोन्याचा अलंकार बनला पण दृष्टी आकाराकडे गेली, सोन्याकडे नाही. तसं माझं जगत रूप बनलं, माझ्याकडे दृष्टी नाही, जगताकडे गेली. मला कुठं जाणलं? ज्याच्यापासून अलंकार बनलं ते सोनं, ज्याच्या सत्तेवर प्रगट झालं ते जगत. पण जगताला हा 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 ही केलं. ज्याच्या सत्तेवर बनलं ती सत्ता कुठे? ज्याच्यापासून अलंकार बनलं ते सोनं कुठे? म्हणजे लक्ष आकारात आहे, सोन्यात नाही. तशी नजर मायेत आहे, माझ्यात नाही. स्वतःला पहा. ते पोत्या टाकले का राख, गंगेत नेऊन टाकलं ते पोत वगैरे आणतात कोणी ना, टाकून दे पोत टाकून द्या. मग त्या बाई सोनं टाकून दे ना त्या गंगेत, राख सगळं टाकायचं का? बुडूच चल, शेंडी सगळं बुडती बाई. पप्पा पप्पा 24 तास घाण टाकलेली बाई. ते गाळणे, त्या बाईचं मन गाळण्यामध्ये. पप्पा काय उच्चार बाई, पप्पा बोध नाही, मनात वेद नाही, चिंतन नाही, अनुवाद नाही, स्वतःची ओळख नाही, पुण्याचा साठा नाही, संताची भेट नाही, गीतेचं ज्ञान नाही. गॅसने वाटता, चमच्याने वाटे, चलू दे मान. उभा धिंगाणा कर, मरुस तर येत कर. छान सगळं ना. आपलं आयुष्य कसं वाया गेलं, आपल्या स्वतःसाठी आपण काय केलं? आपली बुद्धी, आपलं मन, आपलं तन, आपलं धन उधळलं घरादारावर. उधळ अशीच उधळत जा शेवटपर्यंत. स्वतःच आयुष्य पण घराला, देह पण घराला, मन पण घराला, धन पण. अगं मग स्वतः काय जगली तू? काय नाही. मग तुला घरानं काय केलं? तोंड वाकडं करून तुला बघितली, तोंड वाकडं. काय कमाई केली माय तू? वाग माय, तुला बघित तोंड वाकडं कधी घरातले. किती छान तू, लई छान. पेपर मध्ये नाव द्यावं. कमाई केली, कमाई केली. मग तू काय कमवलं माय टवळे? बघ ना काय कमवलं ग तू? तरी वाटत नाही, काही वाटत नाही. वाटायसारखं उरलंच काय? आपण काय जगतो, आपण काय कमवलं, आपल्यापासून लोकांना काय सुख दिलं, आपलं प्रेम काय येत नाही कोणाला. दोष बघा ना तुमचे काय दोष आहेत ते घाणेरडे. तरी म्हणते माझं घर आहे माय, तिथं तू समाधी बांधायची. तुझ्या घरात तुला बांधून सांगून ठेव,
समाधी बांधा माझी. हा, बांधा. चला पुढे. पताल पाणी असे विश्व न भूमी आतेसे विश्व जोडरी. हे असो तरंगा. अर्जुना तुला समजत नाही का? नाही देवा. दत्तांताकडे येऊ. बोला ना देवा, मला समजून झालं. काय सांगू? समजून सांगा देवा. सांगतो ऐक. हे असो तरंगा नाही सिनानपणा जेवी जगा देवी सत्ता प्रकाश जगा आपण पेची जो. देवी सत्ता जगा आपण पेची जो. ज्या जळापासून तरंग होतो ना, तरंगाला सत्ता माझी आहे. तसे जगतात सत्ता माझी आहे. तरंग म्हणताना पाणी आहे, जगत म्हणताना मी आहे. हे ज्यांना घट्ट कळालं त्याचं मन माझ्याशी एक झालं. त्याचा देहभाव उडाला, त्याचं अज्ञान संपवलं, त्याचं मन माझ्यात रंगलं. ते मद्रूप सद्रूप चिद्रूप झालं. जल आणि तरंग दोन समजू नको. तरंग दिसताना जल आहे आणि विश्व दिसताना मी आहे. हे असो तरंगा नाही सिनान पण जेवी जगा. भगवंत म्हणतात पाणी आणि तरंग हे दोन समजू नको, भिन्न समजू नको. तू तरंग म्हणतो ना, तरंग म्हणताना पाणीच आहे, जगत म्हणताना मीच आहे, देह म्हणताना आत्माच आहे, व्यवहार करताना व्यवहारच आहे. हे सगळं शिकून घ्या अर्जुना. पांढऱ्या बाया पटपट म्हणतात ना, मला पाठ आहे पटापट 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 पट अभिषेक केला 15 वाद्याचा. आता मग काय करू? 15 वाद्याचा अभिषेक करतो आम्ही. अभिषेक म्हणजे आत्मस्वरूपाशी अभिन्न भाव. धारभुक्ती हा धर्मशास्त्र आहे. आत्मभाव जागा केला हे ज्ञानशास्त्र आहे. त्या जगतातल्या विश्वात्म्याला नमस्कार केला वेदांत शास्त्र आहे. देहबुद्धीचा त्याग झाला, परमात्म्याचा प्रकाश झाला, वैराग्याचा दिवा आला, विवेकाची ज्योत लागली आणि सुखाचा प्रकाश आला. तो जगात दिव्य झाला. काय आमच्या रेखा गरुड सुकुंद्रेच म्हणले काय भावार्थ शब्द आहेत. भांडे घासू नको म्हणजे हे आता कर्मातून बाहेर ये. अंतःकरण घाण असलेलं स्वच्छ करणं करून उपासना आणि त्या अंतःकरणाचा बात करणं, त्या भगवंताचं सुख घेणं म्हणजे जेवण. ती मुली माझी बहीण म्हणली भांडे कवर घातली तर कळते बहिरंगात किती जावं, कर्माला कसं धरावं, अंतरंगात कसं यावं, स्वस्वरूपामध्ये कसं टिकावं, आवरणातून कसं बाजूला व्हावं, वेदाचा ज्ञान कसं आत घ्यावं, स्वतःला स्वतः कसं पाहावं समजत नाही. अलीकडच्या पायरीवर आपण पुढे नाही जात. मग ऐकून ऐकून जेव्हा बुद्धीचा पालट होतो आणि अज्ञान शून्य होतं, भगवंताचं ज्ञान सहज येतं, अभिन्न भाव जागा होतो, वृत्तीचा निराश होतो, वेदाचा चमत्कार होतो, साधूचा आशीर्वाद येतो आणि स्वतःला स्वतःची ओळख होती. तेव्हा ब्रह्मरूपता प्राप्त होती. तेव्हा जीवमुक्ती हातात येते, अज्ञानाची माती होती, स्वरूपाची प्रतीती येते आणि सतत त्या अभिन्न भावाची ओळख होती. तो जीवनमुक्त महात्मा माझ्यात असतो. तो वृत्तीवर नाही, व्यवहारात नाही, जगत भाव नाही, देहभाव नाही, विकार नाही, गुण नाही, व्यवहार नाही. तो माझ्यात, मी त्याच्यात. स्नान पण जेवी गा तेवी सत्ता प्रकाश जगा आपणची जो. तेवी सत्ता प्रकाश जगा आपणची जो. जो जगाला सत्तारूप चैतन्यरूप झालाय, जगाला सत्ता त्याचीच आहे. ते नाही तर जगत पण नाही. आपणची जो, तो आपण जगतरूप झाला, पण तो चैतन्य जगत होऊन त्याच्यामध्ये परिणाम नाही. त्या चैतन्यात विकार नाही, जगताला ज्ञान सत्ता नाही, जगताला बघून अंतःकरणात विकार नाही. तो निर्विकारी झाला, तो माझ्या हात आला. आपल्या संकोच विकासा आपणची रूप विनेशा आजणी चंद्रहन जैसा समग्र गा. आपल्या संकोच विकासा आपणच रूप विनेशा आजळी चंद्रहन जैसा समग्र. बघा संकोच विकास. पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं.
चंद्राचा कोर एक कमी झाला तरी त्याला कारण चंद्रच आहे. संकोच आणि विकास पाण्यात दिसतो त्याला कारण चंद्र आहे. पण चंद्रावरील प्रकाश पाण्यात आहे. आपल्या संकोच विकासा पाण्यातील चंद्राचं प्रतिबिंब लहान मोठं होणं, त्या विकासाला बिंबाला प्रतिबिंब होण्याला कोण कारण आहे? आपण चंद्र कारण आहे. तस तैसे विश्वपणे काही होय. तसं विश्व झालं ना, विश्वरूपाने प्रकट झाला तो परमात्मा. तैसा विश्वपणे काही होय, विश्वलोपी केही न जाय. विश्व तो झाला आणि नंतर विश्वलोपी केही न जाय. विश्वाचा लोप झाला, विश्वाचा प्रलय झाला, ज्ञान विश्व मावळले. तू कुठे गेला का परमात्मा? नाही, तू जात नाही कुठं. जैसा रात्री दिवस नोहे द्विधारमी. सूर्याच्या ठिकाणी दिवस पण नाही रात्र पण नाही. सूर्य गेला तिथे सूर्य आहे, तुम्हाला मावळला पण तो स्वतः सिद्ध आहे. मग सूर्याच्या दृष्टीनं दिवस बी नाही रात्र बी नाही, तसं परमात्म्याच्या दृष्टीनं जगत बी नाही आणि माया बी नाही. समजलं? कुठं पलीकडे गेला सूर्य आहेच की. तू मावळतो कधी? नाही, त्याला उदय असतच नाही. त्याला उदय असते नाही, तो स्वतः कुठं बी तोच आहे. पण तुमच्यापासून तर मावळा सरकला म्हणून तुम्हाला रात्र आहे. सूर्याच्या दृष्टीने बघायला गेला रात्र बी नाही दिवस बी नाही, तो स्वतः सूर्य आहे. तुम्ही म्हणा दिवस रात्र, त्याला दिवसही माहित नाही रात्रही माहित नाही. पैसा काहीच कोणीकडे, काही सिनेही वेची न पडे. जयाचे सांगणे जयासीची. बघा, तैसा काहीची कोणीकडे, काय सिनेही वेची न पडे. तो कशानेही कोणीकडे कमी होत नाही. वेची म्हणजे कमी. परमात्मा त्याच्यात कमीपणा जास्तपणा होत नाही. काय सिनेही वेची न पडे, त्याच्यामध्ये कमीपणा होत नाही, तो वाढत नाही. जयाचे सांगडे जयाशीची. सांगडे म्हणजे तुलना, उपमा. त्या ब्रह्मस्वरूपाची तुलना उपमा कुणालाही देता येत नाही. ब्रह्मासारखं ब्रह्माचे त्याच्यासारखा पदार्थ कोणीच नाही. म्हणून जयाचे सांगडे जयाशीची. त्याची उपमा दुसऱ्या कुणाला देता येत नाही. त्याची उपमा द्यायला तोच लागतो. आता ऐका, आता आपण श्लोकावरील 18 श्लोक मस्त आहे. आता हा पण यस्मात् अक्षरमतीतोऽहमक्षराद् विचोत्तम अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तम. सुंदर श्लोक आहे. एकच शब्दाकडे जाऊ आपण. यस्मात् अक्षरमतीतोऽहमक्षराद् विचोत्तम म्हणजे उत्तम. यस्मात् अक्षर. अर्जुना, मी कसा सांगू? यस्मात् अक्षर मतीतोह. मी कसा आहे? सरपुरुषाच्या पलीकडे. यस्मात् अक्षर मतीतोह अमक्षरादि चोत्तम. क्षर पुरुषाच्या पुढे आहे आणि अक्षर पुरुषाहून उत्तम आहे, चोत्तम. अक्षरादि चोत्तम. अक्षर पुरुषापेक्षा मी उत्तम आहे, मी पुरुषोत्तम आहे. अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तम. बघा, अक्षर पुरुषाच्या पलीकडे आहे, उत्तम पुरुषा अक्षर पुरुषाहून उत्तम आहे. असा मी अतोऽस्मि लोके वेदेच्या म्हणून वेदानं मला उत्तम पुरुष म्हटले, पुरुषोत्तम म्हटले. अक्षराच्या पुढं अक्षराहून उत्तम मी आहे, पुरुषोत्तम. म्हणून वेदानं मला उत्तम पुरुष प्रतित पुरुषोत्तम. वेदानं शास्त्रानं मला उत्तम पुरुष हे नाव दिले. 18 वाजता काय उड्या मारतात, काय वाचलं, काय बोटे फिरवले, काय काय कसं वाटत असेल बायकाला. काय उत्तम पुरुष म्हटले. मी सरपुरुषाच्या पुढे गेलो, अक्षराहून उत्तम झालो. एक सरपुरुष कळला, अक्षर पुरुष कळला. अक्षर पुरुषांनी मी उत्तम आहे म्हणून वेदानं मला पुरुषोत्तम म्हटले. इतकं तरी कुळ आहे की. म्हणून तर तुमच्या वाचण्याचा धिंगाणा ते तुम्हालाच आवडते. ते तुम्हाला तुला वाटतं तुम्हाला आम्ही चांगलं कधीच म्हणत नाही. तसं काय म्हणत हे पण आम्ही कुणाला सांगते तू काय परिणाम काय, बुद्धीमध्ये बदल काय,
आपलं सुख आपण भोगलं का? गीतेचं ज्ञान झेललं का? हृदयामध्ये ते थांबलं का? मनाचा उद्धार झाला का? परमसुख भोगलं का? देहभाव त्यागला का? आत्माराम प्रगटला का? माझा अभेद मना झाला का? माझा भेद मी सोडला का? इंद्रियाचा संबंध तुटला का? भ्रम माझा सुटला का? मला परमात्मा भेटला का? गीतेचं फल मी भोगलं का? जगताचा भ्रम त्यागला का? साधूचा प्रसाद मिळाला का? माझ्या भावावर मी आले का? ब्रह्मभाव जगताचा गेला का? आत्माभाव जागा झाला का? हे कुणी बघायचं? शेजाऱ्यानं का? हो माऊली. ज्ञान हृदयात थांबलं का? परम सुख भोगलं का? देह संबंधाला तू त्यागलं का? दुःखाला तू सोडलं का? तुला परमात्मा भेटला का? तुझं अज्ञान सुटलं का? जगताचा भ्रम गेला का? साधूचा प्रसाद तुला मिळाला का? ब्रह्मभाव आटला का? आणि परमात्मा तुला भेटला का? आणखी बरंच सांगितलं असेल मग. साष्टांग दंड. हॅलो, इतकं काहीतरी वाटतंय आपल्याला. विकार म्हणजे घाणे, जगत भाव म्हणजे घाणे, आत्मभाव म्हणजे छाने. आहे का आत्मभाव? जागा झाला का? आत्मभाव प्रगट झाला का तुझा? आत्मभावा तू आली का? गुरुप्रसाद झाला का? आत्मसाक्षात्कार केला का? देह संबंध टाकला का? परमात्मा तुला भेटला का? तू दिव्य झाली का? व्यापकात आली का? परिच्छिन्न भाव सुटला का? तुझा भेद तुटला का? सांग ना, सांग. एक तर ते सांग काय केलं ते. करते ना पारायण. तुलत नाहीत लोक. येऊ मामेव संमूढ. नाही, सॉरी. पेचे का आता? नाही दुसरा पेची आपण पया प्रकाशित सै धनंजया काय बोलत या नाही तुझे. त्या परमात्म्याविषयी काय बोलू? त्याच्यावर भिन्न काही नाहीच आहे. आपण पेची आपण पया प्रकाशित से धनंजया. जो आपणच आपल्याला प्रकाशित करतो तो परब्रह्म परमात्मा, त्याच्याविषयी मी काय बोलू? काय बहु बोलो जया नाही तुझे. दुसरं काही नाहीच तर काय बोलू? तो सगळा सोबत तो स्वयंप्रकाश परमात्मा आहे. तो गामी निरुपाधिको, तो परमात्मा परब्रह्म, सगळ्याला प्रकाशित करणारा, आपल्याला प्रकाशित करणारा तो निरुपाधिक परमात्मा परब्रह्म अधिष्ठान चैतन्य एक मी कृष्ण परमात्मा मीच आहे. क्षरोत्तम एक म्हणून म्हणे वेद लोक पुरुषोत्तम. अशा परमात्मा परब्रह्माला पुरुषोत्तम मला म्हणतात. मी सर्वाचा प्रकाश आहे, मला पण मी जाणतो. माझ्या दुसरा भिन्न कोणीच नाही, म्हणून मला वेद पुरुषोत्तम म्हणतो. गीते मला उत्तम म्हणती. पुरुषोत्तम. वेद मला पुरुषोत्तम म्हणतो, कारण मी स्वयंप्रकाश आहे. आपणचे आपण पया प्रकाश, आपणची आपण पया प्रकाश तसे धनंजया. आपणच आपल्याला प्रकाशित करणारा परमात्मा परब्रह्म मीच आहे, म्हणून त्याला वेद पुरुषोत्तम म्हणतो. आणि ह्यांचं ज्याला ज्ञान झालं तो पुरुषोत्तम होतो. असं ज्यानं मला ओळखलं तो माझ्यासोबत येतो. हे ज्याला ज्ञान संताकडून होतो तो माझं कार्य जगाशी ज्ञान देण्याचं कार्य करतो. तो माझ्यातच असतो. उत्तम सर्वयती माम सर्व भावेन भारत. सर्व भावाने मला भजतो तो. यो मामेव संमूढ जानाति पुरुषोत्तम. जो उत्तम पुरुष होऊन मला जाणतो, माझ्यात रमतो, माझ्या शेग्रूप होतो, तो उत्तम पुरुष. सर्व विद भजती माम. तो सर्व जाणणाराच होतो. जो सर्व विद भजती माम सर्व भावेन भारत. असा उत्तम पुरुष सर्व भावाने मला जाणतो, सर्वांच्या अंतरामी असणारा परमात्मा बनतो. तो माम सर्व भावेन भारत, सर्व भावाने माझेच भजन करतो. असं ज्यानं मला जाणलं तर सर्व भावाचं भजन त्याला सर्व भावानं त्याचं झालेलं भजन हे मला प्राप्त होतं.
सर्व भावानं माझं भजन तो करतो, त्याला उत्तम पुरुष वेद म्हणतो, तो परब्रह्म परमात्मा होतो. त्याला म्हणायचं यो मामे मम सम्मूढो जानाति पुरुषोत्तम स सर्वजिती माम सर्व भावेन भारत. त्याच्या सर्व भावानं भजन झालं असं मला वाटतं. मत पुरुषोत्तमा ते धनंजया जाणे जो पाहणे ज्ञान मित्रे. पण हे असो ऐस्या जसा असा ज्ञान संपन्न होऊन जो पुरुष मला प्राप्त करतो, मला जाणतो, माझा पुरुषोत्तमा ते धनंजया, जो मला ज्ञानानं जाणतो, मला प्राप्त होतो, तो उत्तम पुरुष असतो. जाणे जो पाहणीया, तो सर्व भावाने मला जाणतो, माझं भजन करतो. तो जाणे जो पाहलिया ज्ञान मित्रे, सर्व भावानं माझं भजन करतो, तो माझा खरा मित्र ठरतो. चेलिया आपले ज्ञान जैसे नाहीच होय स्वप्न, तैसे स्फुरते जया त्रिभुवन वाहू झाले. वाहू झाले म्हणजे मिथ्या झाले. कसं जगत मिथ्या होतं. स्वप्नापासून जाग झाल्यावर जगत कसं मावळतं. स्वप्नाचे पदार्थ कसे संपतात. स्वप्न पाहताना दिसतं, पण स्वप्नातून जाग झाल्यावर स्वप्न मावळतं. तसं माझं ज्ञान झाल्यावर जगत मावळतं. तो माझ्यापाशी एकरूप कसा होतो. मग तैसे स्फुरते जया त्रिभुवन वाहू झाले. त्याला त्रिभुवन हे जग त्रिलोक्य वाव म्हणजे मिथ्या ठरलं. कसं ठरलं बघू उद्या. का हाती घेतले या माळा, पिटे सर्व ब्रह्मासाचा गंडाळा, तैसा माझे मी बोधेट वाळा ना घरी तो. लेणे होऊनी जो जाणे, लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वाहू म्हणे, ते मी जाणून जेणे वाळीला भेद. हा दोन उद्या वाळीला भेद सिद्धांत प्रभाव सुंदर निरूपण सांगतो याच्या उद्या. टाइम झाला. चला. चला 62 वयापर्यंत